नमस्कार, मी प्रमिला किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे। आज आपण शेवग्याच्या शेंगांची वेगळ्या पद्धतीने वाटण न वापरता भाजी करणार आहोत। त्याच्यासाठी लागणारं साहित्य पाहूया। शेवग्याच्या शेंगांची भाजी करण्यासाठी मी हे शेंगा कापून घेतलेले आहेत, गूळ घेतलेला आहे, चिंच घेतलेली आहे आणि हे नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे। आज आपण वाटण वापरणार नाही, नारळाच्या दुधामध्येच भाजी शिजवणार आहोत। खूप छान लागते। आता मी भाजी फोडणीला टाकत आहे। आता आपलं तेल गरम झालेलं आहे। बारीक चमचा एक राई घाला। राई तडतडली छान की जिरं घाला, हिंग घाला, अर्धा चमचा हळद घाला। ह्या मी शेंगा कापून धुतलेल्या आहेत, त्या छान परतून द्या। शेंगा टाकल्यानंतर छान हलवून घ्या आणि झाकण ठेवून त्याला एक वाफ काढून घ्या, कारण आपण नारळाच्या दुधात शिजवणार आहोत, म्हणून त्याला अगोदरच वाफ काढून घ्यायची आहे। मी आता वाफेसाठी 5 मिनिटं ठेवूया। आता शेंगांना खूप छान वाफ आलेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये लाल तिखट घालणार आहोत। 1 चमचा लाल तिखट घाला, थोडीशी धने जिऱ्याची पावडर घाला, तुमच्या चवीनुसार मीठ घाला, छान ढवळून घ्या। आपण कुठलं वाटण लावलेलं नाही। आता आपण ही चिंच घेतलेली होती, मी ती कोळून घेतलेली आहे। ते चिंचेचे पाणी घाला, आणि हे नारळाचं दूध तेही घाला। अगोदर चिंचेचा कोळ घातला, नंतर नारळाचं दूध घातल्याच्या नंतर ते नारळाचं दूध फुटत नाही, म्हणून चिंचेचा कोळ अगोदर घाला। त्याला छान शिजू द्या। शिजत आला की आपण हा गूळ घालणार आहोत। अगोदर गूळ घालायचा नाही, गूळ अगोदरच घातला तर शेंगा शिजत नाहीत, म्हणून गूळ शेवट घालायचा आहे। आता हे पहा, आपली भाजी शिजली काय करूया। पहा, शेंगा छान शिजलेल्या आहेत। आता आपण गूळ घालणार आहोत। गूळ जरा नेहमीच्या भाजीपेक्षा जास्त घालायचा, कारण आपण चिंचेचा कोळ घातलेला आहे, म्हणून गूळ नेहमीच्या भाजीपेक्षा थोडासा जास्त घाला। आणि अशी वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला। आता शेंगांची भाजी खाण्यासाठी आपली तयार आहे। तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट करून कळवा। माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत। थँक्यू।